नमस्कार. मी बनवते गवारीची भाजी. त्याचं साहित्य सांगते. एक चिरलेला टोमॅटो, एक चिरलेला कांदा, उकडलेली गवार आणि बटाटा आणि गोडा मसाला. आता गोडा मसाला म्हणजे आता जे कोकणचे असतील त्यांना तर माहितीच असेल. गोडा मसाला म्हणजे कसा बनवतात ते, आणि जे कोकणचे नाही आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की गोडा मसाला कसा बनवतात. सुकं खोबरं म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं. आता तुमच्या अंदाजाने तसं घ्या. सुकं खोबरं समजा 1 किलो सुकं खोबरं घेतलं तर अर्धा किलो कांदे घ्या आणि सुकं खोबरं भाजा, कांदे भाजा, त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि गरम मसाला पूड टाकून त्याचं मिक्सरला लावून घ्या. आणि तो आता तुम्हाला आता माझ्या मते मी तुम्हाला 1 किलो सांगितलं म्हणजे तो झाला महिन्याभराचा. कारण आम्ही कोकणी माणसं असंच महिनाभराचा करून ठेवतो, कारण ते रोज रोज कोणाला जमत नाही त्यासाठी. तर आता मी तुम्हाला दाखवते गवारीची भाजी. तर मी गॅस पेटवते. ही भाजी खूप सोपी आणि लवकर होण्यासारखी आहे आणि खूप पौष्टिक पण असते. आता मी तेल टाकलंय. आता मी टाकते कढीपत्ता. कढीपत्ता हा नेहमी 2 त्याचे म्हणजे असं तुकडे करूनच टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येतो अजून. आता टाकते मोहरी, जिरं, थोडा गॅस कमी करते. आता टाकायचा कांदा, आता टाकते टोमॅटो. आता पूर्ण टोमॅटो असं नरम होईपर्यंत आहे ना परतत राहायचं, म्हणजे असं एकजीव झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो. कोणतीही भाजी करताना समजा टोमॅटो टाकला ना तर असं एकजीव करून घ्यायचा. म्हणजे कसं समोरच्याला कोणाला टोमॅटो आवडतो, कोणाला नाही आवडत, तर ते पुन्हा दाताखाली तो टोमॅटो लागला नाही पाहिजे किंवा त्यांना असं दिसला पण नाही पाहिजे. त्यासाठी तो असं एकजीव करून घ्यायचा.
आता आपला टोमॅटो स्मॅश करून झालाय. आता मी टाकते हळद. गॅस थोडा बारीक करते ना तर करपणार तो. आता टाकते गरम मसाला. थोडीशी धने जिरे पावडर. आता टाकते मी तो गोडा मसाला. म्हटलं कांद्या खोबऱ्याचं वाटप आपलं. त्याला चांगलं परतून घ्यायचं. परतून झाले चांगलं. आता टाकते लाल मसाला, मिरची पावडर. परतून घेते. आता मी टाकते गवार उकडलेली. आणि बटाटे मी कापून नाही टाकत आहे, कुस्करून टाकते. म्हणजे ते कसे एकजीव झाले ना तर अजून चांगली टेस्ट येते भाजीला. आता बटाट्याचं पण तसं असतं, कोणाला भाजीमध्ये बटाटा आवडतो, कोणाला नाही आवडत, तर ते कुस्करून टाकायचं. बरं एकजीव करून घेते. आता टाकते मी मीठ चवीनुसार. आता मी टाकते कोथिंबीर.
त्या भाजीला शिजवायची काही गरज नाही आहे, कारण आपण अगोदर उकडून घेतले ना गवार, त्यामुळे झाले, आपली रेडी आहे भाजी. आपली भाजी रेडी आहे. आता मी गॅस घालवते. धन्यवाद, आपण आपला मोलाचा वेळ दिलात. जर अशा नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील झटपट होणाऱ्या, तर प्लीज आमचा इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. नमस्ते.